नमस्कार मित्रांनो, सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, अनिकेत विश्वासराव आणि रिंकू राजगुरू अशी स्टारकास्ट असलेला बेटर हाफची लव्ह स्टोरी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. स्टोरी आहे एका मुलीची जी लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्यावर प्रचंड संशय घेऊ लागते. तिचा नवरा तिला जाम वैतागलेला असतो. त्या मुलीचा म्हणजे सोनियाचा असा संशय असतो की तिच्या नवऱ्याचे आणि त्याच्या ऑफिसमधल्या त्याच्या बॉसचे म्हणजेच मोनाचे काहीतरी अफेअर चालू आहे. तिच्या संशयी स्वभावामुळे त्या दोघांमध्ये सतत खटके उडत असतात. अशातच भांडणे एके दिवशी इतकी विकोपाला जातात की सोनिया स्वतःच्या हाताने स्वतःचे जीवन संपवून टाकते. अजय खूपच खचून जातो. पोलीस अजयला खुनाच्या संशयावरून अटक करतात. पुढे अंतिम तपासात अजयच्या विरोधात कुठलेही खुनाचे पुरावे सापडत नाहीत. पोलीस तर त्याला सोडून देतात, परंतु अजय आतमधून पूर्णपणे खचून गेलेला असतो. अशा परिस्थितीत त्याला त्याचा मित्र आणि त्याची ऑफिसमधली बॉस मानसिक आधार देतात. अजय हळूहळू डिप्रेशनमधून बाहेर येऊ लागतो. अजयच्या बायकोला अजयने कॉफीमध्ये साखर टाकलेली अजिबात आवडत नसते. बायकोच्या मृत्यूनंतर एके दिवशी अजय कॉफी बनवत असताना कॉफीमध्ये साखर टाकत असतो, तेव्हा त्याला असे वाटू लागते की त्याचा हात कुणीतरी पकडून त्याला अडवत आहे. त्याचा हात आपोआप हालचाली करू लागतो. त्याच्या अंगाच्या डाव्या बाजूवरील नियंत्रण कमी होऊ लागते. त्याला लक्षात येते की त्याची बायको जरी त्याला सोडून गेलेली असली तरी ती तिथेच त्याच्या घरातच वास्तव्य करत आहे आणि ते देखील त्याच्या स्वतःच्या शरीरातच. अजयचा मित्र अजयला भेटायला येतो तेव्हा अजयच्या अंगात असलेली अजयची बायको अजयच्या मित्राला सरळ एक कानफाटात वाजवते. अजयचा मित्र भगवान पूर्णपणे घाबरून जातो. भगवान आणि अजय दोघे मिळून एका मांत्रिकाला भेटायला जातात. मांत्रिकाला भेटल्यानंतर बायकोचे भूत अजयच्या अंगातून उतरते का, आणि जर ते उतरते तर मग ते कशा पद्धतीने उतरते, हे सर्व तुम्ही स्वतः थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावर पाहिलेले चांगलं राहील. कलाकारांचा सहज सुंदर एफर्टलेस अभिनय हा चित्रपटाचा एक प्लस पॉईंट असू शकतो. चित्रपटाची स्टोरी अतिशय ॲव्हरेज आहे. स्टोरी रायटिंगमध्ये कुठलेही एफर्ट्स घेतलेले नाहीत. स्टोरी अतिशय प्रिडिक्टेबल आहे. चित्रपटाचे ट्रेलर बघूनच चित्रपटाची अर्धी स्टोरी गेस करता येऊ शकते. चित्रपटात विनोद अजिबातच नाही. विनोद करण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे. चित्रपटाची कथा इतकी साधी आणि सिंपल आहे की चित्रपट बघितल्याचे समाधानच मिळत नाही. चित्रपटाचा क्लायमॅक्स अतिशय साधा सिंपल आहे आणि क्लायमॅक्स बघितल्यावर आपल्याला क्लायमॅक्स बघितल्याचा फीलच येत नाही. मित्रांनो, मी या चित्रपटाला 10 पैकी 2 स्टार देईल. मी म्हणेल की हा चित्रपट मस्ट वॉच नाही आहे. अतिशय कमी अपेक्षा ठेवून तुम्ही चित्रपट बघावा. तर मित्रांनो, हा होता माझा बेटर हाफची लव्ह स्टोरी चित्रपटाचा रिव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, टेक केअर.